महत्वाची बातमी हिंगोलीमध्ये 39 मतदान केंद्रांवर मतदानासाठी अडथळा निर्माण झालेला आहे। 39 बॅलेट मशीन बदलल्या आहेत तर 16 कंट्रोल युनिट बदललेले आहेत। तर 25 ठिकाणी व्हीव्हीपॅटच्या मशीन देखील बदलण्यात आलेल्या आहेत। हिंगोलीत 39 मतदान केंद्रावर मतदानासाठी अडथळा आल्याचे चित्र आहे। 39 बॅलेट मशीन बदलल्या आल्या आहेत तर 16 कंट्रोल युनिट सुद्धा बदलण्यात आले आहेत। तर प्रतिनिधी रमेश चेंडगे सध्या आपल्या सोबत आहेत। रमेश, नेमका काय अडथळा आलेला आहे? काही यंत्र बदलण्यात आली आहेत? निश्चितच वैशाली, हिंगोली लोकसभेतील तब्बल 39 विविध मशीन जे आहेत ते चेंज करण्यात आलेले आहे। त्यापैकीच एक मी आता नांदेडच्या हदगाव तालुक्यातील कोळी या गावामध्ये आहे आणि या कोळी या गावामध्ये जे आहेत ते बूथ क्रमांक 37 या क्रमांकावरची मशीन चेंज करण्यात आलेली आहे। जवळपास सकाळी 7 वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आणि त्यानंतर कुठेतरी मशीनमध्ये प्रॉब्लेम आला होता। त्यानंतर जवळपास जे स्टॉक मधली मशीन आहे ती मशीन 1.25 तासानंतर या ठिकाणी आणून बसवण्यात आलेली आहे आणि 8:15 वाजता परत त्या ठिकाणी मतदान प्रक्रियेला सुरुवात झाल्याचं आपल्याला झोनल अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे। त्यानंतर जे आहे ते आता सर्व ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू आहे। आपल्यासोबत काही इथं प्रतिनिधी आहेत उमेदवारांचे। काय प्रॉब्लेम आला होता नेमका? का मशीन बंद पडली होती आणि किती वेळ मशीन बंद होती? जेमतेम 1.25 तास मशीन बंद होती, चेंज करण्याचा टाइम गेलेला आहे। नंतर जी मशीन बसवली ते 8:20 चालू झालेली आहे। किती मतदार वेटिंग मध्ये थांबले होते? काय काय अडचणी आल्या त्या वेळेमध्ये? अडचणी म्हणजे 20-25 मतदान थांबवून ठेवले होते आपण, कारण एक मतदान गेलं होतं आतमध्ये करायला, त्यावेळेस मशीन चालू झाली होती। जो मतदार मध्ये गेला होता त्या मतदाराचं वोटिंग झालं होतं की नव्हतं? नाही झालंय, त्याचं मतदान नाही झालेलं आहे। नक्कीच केंद्रावर जो प्रकार घडलेला होता त्या संदर्भातले अपडेट्स आपण या ठिकाणी पाहत होतो। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर 39 बॅलेट मशीन या बदललेल्या आहेत तर 16 कंट्रोल युनिट सुद्धा या ठिकाणी बदलण्यात आलेल्या आहेत। तर ही 3